सापांना जीवनदान देणारा सर्पमित्रच आज सर्पदंशाचा बळी ठरल्याची दुर्दैवी घटना खामगाव तालुक्यात घडली आहे। साप पकडल्यानंतर त्याच्यासोबत स्टंटबाजी करणे मंगेश कांबळे या सर्पमित्राच्या जीवावर बेतले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना परिसरात सर्पदंशामुळे एका सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मंगेश प्रकाश कांबळे वय वर्ष 32 असे मृत सर्पमित्राचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगेश कांबळे यांनी सोमवारी दुपारी एका निवासी भागातून अत्यंत विषारी साप पकडला होता। त्यानंतर तो साप जंगलात सोडण्यासाठी ते जनुना तलाव परिसरात गेले होते। मात्र साप सोडताना त्यांनी उपस्थितांसमोर सापासोबत खेळण्यास सुरुवात केली आणि स्टंटबाजी करू लागले। या दरम्यान सापाने त्यांना अनेक वेळा दंश केला। त्यानंतर त्याची प्रकृती झपाट्याने खालावली। त्यांना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोल्याला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। मात्र अकोल्याकडे नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालकावरही गंभीर आरोप केले असून पैशांच्या कारणावरून रुग्णवाहिका परत वळवण्यात आल्याचा दावा केला आहे। या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंगेश कांबळे यांच्या पश्चात आई आणि 3 बहिणी असा परिवार आहे। ही घटना सर्व सर्पमित्रांसाठी धोक्याची घंटा ठरत असून कोणत्याही वन्यजीवांशी स्टंटबाजी करणे किती जीवघेणे ठरू शकते याची जाणीव करून देणारी आहे।